एका शिक्षण संस्थेच्या प्रकरणात अनिल देशमुखांनी जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांना धमकावल्याचं प्रकरण समोर आलंय। सीबीआयनं मोका कोर्टात हा अहवाल सादर केल्यानं अनिल देशमुखांच्या अडचणी वाढल्या आहेत। अनिल देशमुखांवर पोलीस अधीक्षकांना धमकावल्याचा आरोप। सीबीआयच्या पुण्याचा मोका कोर्टात अहवाल। गिरीश महाजनांवर गुन्हा दाखल करण्यासाठी एसपींवर दबाव। देवेंद्र फडणवीसांनी ईडीला हाताशी धरून ठाकरे शरद पवारांविरोधातल्या प्रतिज्ञापत्रावर सह्यांसाठी दबाव आणल्याचा आरोप अनिल देशमुखांनी केला होता। अनिल देशमुखांनी हा आरोप करून 8 तास होत नाही तोच अनिल देशमुख अडचणीत सापडले। गृहमंत्री असताना अनिल देशमुखांनी जळगावचे तत्कालीन पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढेंना धमकावल्याचा अहवाल सीबीआयनं मोका कोर्टात सादर केलाय। एका शिक्षण संस्थेच्या प्रकरणात गिरीश महाजन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी अनिल देशमुखांनी दबाव आणल्याचा जबाब प्रवीण मुंढेंनी दिलाय। महाजनांविरोधात गुन्हा दाखल होत नाही म्हटल्यावर त्यांनी धमकावल्याचंही प्रवीण मुंढेंनी सांगितलं। या जबाबानं अनिल देशमुख अडचणीत सापडले। आता सीबीआयने जी चार्जशीट दाखल केलेली आहे त्या चार्जशीटमध्ये स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे कशा प्रकारे गिरीश महाजनांवर मोका लागला पाहिजे, गिरीश महाजनांवर खोट्या केसेस लागल्या पाहिजे, याकरता वारंवार गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख यांनी त्या ठिकाणी दबाव टाकला। अधिकाऱ्यांना धमकावणं आणि नेत्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याची मोडस ऑपरेंडी उद्धव ठाकरे आणि अनिल देशमुखांनी सुरू केल्याचा आरोप आशिष शेलारांनी केलाय। ज्या पद्धतीचा आरोप अनिल देशमुख करतायत तो बेछूट आहे, बनवाबनवी आहे, प्रत्यक्षपणे खोटा आहे। या विषयावर मध्ये देवेंद्रजींनाच अटक करण्याचा प्रयत्न आणि दबाव उद्धव ठाकरेजी आणि तत्कालीन सरकारने केला होता हे स्वयं स्पष्ट आहे। गृहमंत्री असताना अनिल देशमुखांनी एका IPS अधिकाऱ्याला धमकावणं हे गंभीर आहे। 100 कोटीच्या खंडणी प्रकरणात अनिल देशमुख जामिनावर असताना पुण्याच्या या धमकी प्रकरणात अनिल देशमुखांना अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। पुण्याहून चंद्रशेखर भांगेसह चेतन नावरे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।